प्रिय मित्रांनो, आज शुक्रवार आणि 13 डिसेंबर आणि आजच्या दिवशी परमेश्वर आपल्याला सांगत आहे पहिल्या वाचनामध्ये की परमेश्वर इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगत आहे की जो येणार आहे तो तुम्हाला देवाच्या गोष्टी शिकवेल आणि विशेषतः तो तुमचा उद्धारक आहे, उद्धारकर्ता आहे आणि म्हणून तो इस्रायलचा पवित्र प्रभू आहे। तो तुम्हा सगळ्यांचं तारण करणारा आहे। तुम्ही त्याच्याप्रमाणे जगलात तर तुमचा उद्धार 100% आहे। हो माझ्या प्रिय बंधूंनो, हे ज्या हितकारक गोष्टी आहेत त्या तो आपल्याला सांगतो आणि त्याच आपण करायच्या असतात। आज माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू परमेश्वर आपल्याला कोणत्या गोष्टी शिकवतो, विशेषतः तो आपल्याला शिकवतो की आपण नेहमी ईश्वरावर प्रेम केलं पाहिजे आणि ते ईश्वरावरील प्रेमाखातर आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे आणि म्हणून ईश्वरावर प्रेम करताना आपण नेहमी प्रेम, न्याय, नीती ह्या मार्गाने आपण चाललं पाहिजे, कारण हे देवाचे मार्ग आहेत आणि त्या मार्गानेच आपल्याला सत्य सापडते। माझ्या प्रिय मित्रांनो, त्या मार्गाद्वारेच आपण कसं जगावं हे प्रभू येशूने आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर देवावर आपल्याला प्रीती करायची असेल तर आपण त्या देवाची रोज आठवण केली पाहिजे। माझं जीवन हे त्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतं की नाही ते तपासून पाहिलं पाहिजे। माझी नीती किंवा माझं वागणं हे त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालते की नाही ह्याची सुद्धा तपासणी होणे आवश्यक आहे आणि म्हणून हे जे मार्ग आहेत हे प्रेमाचे, सत्याचे आणि न्यायाचे मार्ग आहेत। हे न्यायाचे मार्ग आपण आपल्या जीवनात रोज वापरले पाहिजेत। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की त्याद्वारे आपलं तारण आहे आणि आपण परमेश्वराच्या मार्गानुसार चालत आहोत असं आपल्याला दिसेल आणि म्हणून जे इस्रायलने हे जर सगळे न्याय मार्ग स्वीकारले असते तर तेव्हा त्यांचं तारण झालं असतं, परंतु ते विसरले आणि त्यामुळे अनेकदा ते अडचणीमध्ये आणि गुलामगिरीमध्ये पडले आणि त्यांचा नाश होऊ लागला। प्रिय मित्रांनो, ह्याद्वारे आपल्याला एक महत्वाचं सत्य आपल्याला कळते की ज्या परमेश्वराने आपल्याला शहाणपण दिले आहे आणि सत्य शिकवलेलं आहे तर ते सत्य काय आहे ते माझ्या उद्धारासाठी आहे आणि माझा उद्धारक आता येत आहे म्हणून मी ते तपासून पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर मी पावलं उचलली तर माझं शहाणपण हे मला घडविल आणि त्यानुसार मी चालेन। हो माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या ह्या दिवसामध्ये आपल्याला असं जो काही सांगत आहे की समुद्र किनाऱ्यावरील रेती इतकी तुमची सगळी प्रजा होईल, म्हणजे तुमची जो वंश आहे तो वंश किती प्रचंड बनेल आणि तुम्हाला जो देश दिलेला आहे तो सगळं तुम्ही व्यापून टाकाल। हो माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वर तसं ह्या पिढीला दोष देत नाही, परंतु तो त्यांना सांगत आहे की तुमच्या फायद्यासाठी तुम्ही तसं वागलं पाहिजे आणि विशेषतः जे देवाने चांगले दिवस दिलेले आहेत ते उल्हासाने तुम्ही त्याचा स्वीकार करा, आनंद करा आणि एकमेकांवर प्रेम दाखवा, एकमेकांना सलोख्याने वागवा आणि एकमेकाशी तुम्ही जर शांती सुलाईने वागले तर तुमचं सगळ्यांचं कल्याण आहे। आणि पण माझ्या प्रिय बंधूंनो, येशू जणू काही सांगत आहे की हे लोक किती विचित्र आहेत की ज्या वेळेला योहान बाप्तिस्ता ह्या जगात आला तेव्हा तो खात नव्हता, पीत नव्हता, मग लोक म्हणायला लागले ह्याला वेड लागला आहे, ह्याला भूत लागला आहे
म्हणजे त्याची टीका करायची. परंतु आता येशू ख्रिस्त खात आहे, पीत आहे, तर तो सांगतात की तो खादाड आहे, तो दारुडे आहे. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, केवळ चुका काढणे आणि इतरांना दोष देणं एवढ्याच गोष्टी ते पाहतात. त्यांची नीती, धर्म, वागणं ह्या सगळ्या कशा आहेत किंवा त्यांचा एकंदरीत जो परमेश्वराशी जे जीवन आहे ते कसं आहे हे ते पाहत नाही. आणि त्या अनुषंगाने प्रिय मित्रांनो, परमेश्वर आपल्याला जागं करीत आहे.